वास्तविक पाहता ही भाजप मधल्याच एका कार्यकर्त्याची लढाई असं म्हणायला हरकत नाही. कारण बाळ माने यांनी संपूर्ण आयुष्य आपलं भाजपमध्ये घालवलं आणि राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये यावं लागलं. तर यावेळेला राजे सावंतांचीच मुलगी बाळमानेंची सून म्हणजे भाजपचाच हा एक आखाडा आहे. तर शिवानीवरती सुद्धा भाजपचेच संस्कार लहानपणापासून झालेले आहेत. त्यामुळे भाजपवाले आता किती सपोर्ट शिवानी माने यांना करतात हे 3 तारखेलाच आपल्याला कळणार आहे. पण या सगळ्या घडामोडीमध्ये एक लक्षात आलंय का आपल्याला की रत्नागिरीकर म्हणून जे मुद्दे 25 वर्षापूर्वी होते तेच आजही आहेत का? आजही ती शिक्षणाची सुविधा, आजही आरोग्याची सुविधा, आजही तेच रस्त्यांचे प्रॉब्लेम. आणि आपण काय करणार आहोत याचं जजमेंटल किंवा याची प्रगल्भता आजच्या या राजकीय पुढाऱ्यांच्याकडे आहे का? तर मला असं वाटतं की राजकीय आखाडा जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो फक्त जातीचा आखाडा असता कामा नये. म्हणजे मुस्लिम 25% आहेत म्हणून त्या मुस्लिम व्होटर्सची गणितं वेगळी, हिंदू 60-65% आहेत तर त्यांची गणितं वेगळी. तर या सगळ्यामध्ये किंबहुना रत्नागिरीतच नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सामान्य नागरिक म्हणजे जनता म्हणजे मालक, संविधानच सांगतं की जनता मालक आहे. तर याला कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं का? किंवा जातीवादाच्या संभ्रमामध्ये यांना कुठे अडकून ठेवलं जातं का? हा विचार कधी करायचा आहे? तर रत्नागिरीतील जनता स्तुज्ञ आहे. आता रत्नागिरीमध्ये कुसुमताईंच्या पासून जो एक वारसा लाभलेला आहे, एक परंपरा लाभलेली आहे, ती एक वैचारिक लेवलची पात्रता या रत्नागिरीच्या लोकांमध्ये आहे. ज्या जिल्ह्यामधल्या मातीमध्ये 5-5 भारतरत्न देण्याची क्षमता आहे, तिथले लोक, तिथली जनता म्हणजे मला बोलायला कठीण वाटतं की इतकी शंढ कशी होऊ शकते की रस्त्यावर काही प्रॉब्लेम असतील तरी आवाज नाही, जनतेमध्ये काय घडत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. 20 वर्ष रस्त्यावरती गुरं फिरत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत. माझ्या समोर या 4 दिवसापूर्वीच एका गुराचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला आणि ते बिचारं लंगडत लंगडत चालत आहे. इवन त्याच्या पुढे जाऊन त्याच्या गळ्यामध्ये एक प्लॅस्टिकचा टब अडकला होता, त्यामध्ये ते भरकटत होतं, गाड्यांच्या समोर येत होतं. हे माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला, एका नागरिकाला दिसू शकतं. तर मग सो कॉल हे कुणी असोत, म्हणजे मला 1-2 पक्षांचं म्हणायचं नाही आहे. तर या सगळ्या नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की या 30 तारखेच्या आतमध्ये एक तरी गाय तुम्ही एकतर सोमेश्वरला जे अनुदान घेऊन सो कॉल्ड गायींसाठी निवारा आश्रम बांधलेला आहे तिथं सोडून यावी, की जेणेकरून माणसांचा अपघात होईल, त्यांना डॉक्टर्स आहेत, उपचार्स आहेत, पण या गायींना, गुरांना जो काही त्रास होतोय त्याच्यासाठी मात्र डॉक्टर अपुरे आहेत. जे मुख्य हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये असण्याची गरज आहे प्राण्यांचं, ते गेली अनेक वर्ष चिपळूणमध्ये आहे की जिथं जास्त गरज नाही आहे. ते 2-3 डॉक्टर तिकडे काम करतायत, इकडे डॉक्टरच नाही. इवन हा मुद्दा मी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये मांडला, खासदारांच्या जनता दरबारामध्ये मांडला, मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडला. हा एक बेसिक मुद्दा आहे. म्हणजे मी असं ठरवलं की गेली 20 वर्ष मी बोलत आलो आहे की स्थानिकांना प्राधान्य द्या. जिंदालमध्ये किती स्थानिक आहेत ते सांगा, फिनोलेसमध्ये किती स्थानिक आहेत सांगा, आमच्या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी भरती द्या. रत्नागिरीतले जे गाळे आहेत तुम्ही नोकऱ्या तर देऊ शकत नाही, किमान त्यांना कमी रेटमध्ये गाडी उपलब्ध करून द्या. ह्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या बेसिक गरजा सुद्धा आमच्या पूर्ण होणार नाही आहेत का? म्हणजे नागरिक, राजकारण आणि समाजकारण या सगळ्या घडामोडीमध्ये काय नेमकी नागरिकांची डिमांड काय आहे ती पोचवणं फक्त